आहेत त्यांच्या समोर. बॅटिंग केल्यानंतर पाहिलं गेलं तर कितपत धावा उभारतील आता या मॅच मध्ये पाहणे योग्य राहतील. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, अकुल टप्प्याचा बॉल आहे, परंतु एल्वेशन कमी मिळालं या शॉट मध्ये, ताकद नव्हती आणि इथून विकेट पाहिलं गेलं तर दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर संघानं पहिली गमावली आहे. आणि फलंदाज पाहिलं तर रोहिदास कातकरी बॅक टू द डगआउट. दबावात इथून पाहिलं तर दोस्त 11 कुंडेबाल बेलापूर संघ पाहायला मिळेल, कारण की विचार केला ज्या पद्धतीनं सुरुवात संघाला हवी होती ती मिळाली नाही. विकेट मिळाली, थोडस दुःख आता पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघावर पाहायला मिळेल. बॅटर तयार ऑन अ स्ट्राईक. यावेळीचा बॉल पाहिले तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. स्लिम डॉनला चांगला फिल्डिंग झाली आहे, डायरेक्ट हिट देखील केलं, परंतु चोरटी धाव इथून कंप्लीट केली आहे. आणि एक गडी बाद असताना एक धाव फलकावर लागली गेली आहे. दोस्त 11 कुलेवाल संघ पाहिलं गेलं तर टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. त्यांना माहित आहे कारण की आज भौगोलिक परिस्थिती या मैदानाची पाहिली तर धावा चेस होत नाहीये. त्याच कारणास्तव हिरामन नाईकनं देखील बॅटिंग करणं हे योग्य स्वीकारलं, परंतु आता धावा देखील बनवणं महत्वाचे राहतील. यावेळेसला पाहिलं गेलं तर टपली मारायची होती बॉलला, परंतु रोशन पवारने इथे टाकलाय व्हाईट बॉल. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 2 धाव फलकावर लागल्या. मॅनेंट्री पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे जिथे 5 षटकं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या 5 षटकामध्ये चांगली धावसंख्या 40 प्लस होणं आज महत्वाचं राहतील, कारण की आज 40 प्लस धावा चेस झाल्या नाही आहेत या मैदानावर. पुन्हा एकदा पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा दिलाय रोशन पवार. हा दुसरा व्हाईट बॉल टाकतोय गोलंदाजी मध्ये आणि टीमची धावसंख्या पाहिली तर व्हाईटच्या मदतीने जाऊन पोहोचेल टोटल 3 या धावसंख्येवर. 3 धावा धावफलकावर लागल्यात ऑन बोर्डवर. यावेळेस लाईन साइड आउटला चांगला फटका आहे, कव्हरच्या रिजन मध्ये डीप कव्हरला बॉल गेला सीमा पार. येतो यावेळेसला हा दोस्त 11 कुंडेवाल बेलापूर संघासाठी पहिला चौकार. यावेळेसला उडवलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून, बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, षटकार. इथून पाहिलं तर अंतिम बॉलवर 6 धावा वसूल केल्यात. हिरामन नाईकनं जर डिसिजन घेतलं आता योग्य ठरवलंय ते बॅटिंग करताना राहुल पवारनं, कारण की टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 1 विकेट नंतर. टोटल 13 या धावसंख्येवर 5 षटकांची मॅच आहे. न्यू गोलंदाज पाहिलं तर अंकुश वाघ आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील.
इथून विचार केला तर दुसरं षटक त्यांच्या हाती सोपवलं गेलंय. साहिल मनवा 11 आपटा संघाच्या माध्यमातून आता कशी गोलंदाजी केली जाईल या मॅच मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे समोर. गुरुनाथ वाघमारे ऑन स्ट्राईक. इथून विचार केला तर कल्ले लवचिवाडीचा हा खेळाडू आहे. इथून विचार केला तर चांगली बॅटिंग सातत्यानं करत आलाय संघासाठी, परंतु आज फ्रँचायझीसाठी खेळायचा आहे. यावेळेसला फटका चांगला आहे, व्ही शेप मध्ये नाही आहे, डीप मिड विकेटला केलाय क्षेत्ररक्षक रोशन पवार आहे, ज्याने 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. इथून मिळाली जाईल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 14 धावा धाव फलकावर लागल्यात 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विचार केलं तर सध्याच्या स्थितीमध्ये राहुल पवार देखील चांगली बॅटिंग करतोय संघासाठी. एक चौकार एक षटकार च्या मदतीनं तो खेळतोय. टोटल 10 या धावसंख्येवर 4 बॉल चा फेस त्याने केला आणि या 10 बॉल वैयक्तिक त्याच्या राहिल्यात. अक्रॉस दी लाईन केलायचा होता, फटका फसलाय. सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक धावला होता. काऊ कॉर्नर मध्ये ऑन साइड वरून फिल्डर देखील बॉलापर्यंत पोहोचल्यात. सेफ आहेत दोन्ही फलंदाज आणि इथून 2 धावा देखील कंप्लीट केल्या. 2च्या मदतीने संघ देखील पाहिलं तर आता 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतील. 16 धावा धाव फलकावर यशाची पहिली पायरी चढताना मेहनत तुम्हाला करावी लागेल, त्याशिवाय यशस्वी तुम्ही होऊ शकत नाही आहात. आणि आज सध्याच्या स्थितीला पाहिलं तर आता मेहनत दोन्ही संघ नक्कीच करतात, कारण की त्यांना जिंकायची आहे. टॉप 10 मध्ये आपली जागा त्यांना निर्माण करायची आहे. आडव्या बॅटने केसायचा होता, परंतु मधुकरच्या हातात हा बॉल विसावला गेलाय. डॉट बॉलची इथून सांगता झाली आहे. या षटकामध्ये पाहिलं तर धाबा दाबण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, कारण की बॅटचा फेस अद्याप खोलून दिला नाही. सिंगल डबल मध्ये सध्याच्या स्थितीला पाहिलं तर डील दोन्ही फलंदाजांना केलाय, परंतु मोठा फटका सजवणं तेवढंच महत्वाचं राहील. यावेळेसला पाहिलं तर बाहेर जाणारा बॉल होता, ऑफ साइड दी ऑफ स्टंप, थोडस दूरवर टाकण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. 1 धाव मिळेल आणि या टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल 1 गडी बाद 17 या धावसंख्येवर. 17 आणि 17चा खतरा कोणाला असेल. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, थोडस पाहिलं गेलं तर अपटर्न करायचं होतं, परंतु पुन्हा वृत्ती व्हाईट मध्ये केल्या ते पंचांनी आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता. एक अतिरिक्त धाव मिळेल. 18 धावा धाव फलकावर लागल्या. धाव गती त्या पद्धतीनं पुढे चालली नाही आहे दुसऱ्या षटकामध्ये, परंतु गोलंदाज बोनसच्या माध्यमातून या धावा मात्र खर्च करतोय. 2 बॉल पाहिले तर योग्य लेंथवर टाकल्यात, परंतु 2 बॉल पाहिले तर वाईट या गोलंदाजाने टाकलेत. यावेळेसला चांगला फटका सिलिमिडॉनला, क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडासा पुढे आलाय. बॅकअप दिलाय रोशन पवारनं. जर बॉल कलेक्ट झाला असता तर विकेट देखील मिळाली असती, परंतु जर तरला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. सिंगल कंप्लीट होती आणि सिंगलच्या मदतीनं 19 धावा धाव फलकावर लागल्या. या षटकाचा विचार केला तर अद्यापर्यंत बॉल झाले संपन्न 4. 2 बॉलचा खेळ आता आहे शिल्लक. त्या 2 बॉल मध्ये आता इथून गुरुनाथ वाघमाऱ्या का वाघासारखा या 2 बॉलावर उत्तर देईल. यावेळेसला फटका चांगला आहे, परंतु कॅच पहा अप्रतिम त्या ठिकाणी टिपलं गेलाय आणि इथून विचार केलं तर गुरुनाथ वाघमारे इथून बाद होतील आणि धक्का क्रमांक पाहिलं तर दुसरा मिळेल टीम दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर संघाला. तर 19 बॉल पाहिलं गेलं तर 9 बॉल मध्ये वैयक्तिक 24 धावांवर बाद झाले होते आणि तो तिथून तो संघ पाहिला गेला तर परास्त देखील झाला होता.
परंतु आज हिरामन नाईक मात्र या मैदानावर चमकलाय, दमखम दाखवले त्याने. परंतु अंतिम मॅच ही फार महत्वाची आहे आणि त्यामध्ये योग्य ती बॅटिंग होणं हिरामन नाईक कडून देखील अपेक्षित असेल. 19 धावा तर धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेसला स्लॉक स्लिप चांगला फटका पाहायला मिळतो. आडव्या बॅटनं बॉलला बॅटवर घेतलाय. फाईन लेग जागा रिकामी होती, ती 4 धावेनं भरून काढल्या. परंतु लेग बाईचा इशारा पंचांनी दिलाय. षटकाचा विचार केला दुसऱ्या षटकामध्ये तर 10 धावा, टोटल 23 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक आणि गोलंदाज रोहित वाघमारे गोलंदाजी मार्कवर. संघाचे संघ मालक आहेत. यावेळीचे बॅट थोडस ब्रेक झाला होता बॉलला, परंतु हँड मध्ये असतील. मधुकरनं बॉल चांगल्या पद्धतीनं कलेक्ट केला, अडवलाय. डॉट बॉलची सांगता झाल्या. 23 धावा तर धावफलकावर लागल्यात. परंतु इथून आता प्रहार करतील का? कारण की एका संघाने जर पराभवातून विजय स्थापित केलाय तर त्यांना जिंकणं तेवढंच सोपं वाटतं नेक्स्ट मॅच मध्ये. चांगला फटका आहे. रोशन पवार आहेत त्या ठिकाणी. विचार केला तर सिंगलच या बॉलवर मिळेल. बॅटिंग करताना हिरामन नाईकला आणि राहुल पवारला. टीमची धावसंख्या 100 मदतीने जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 24 धावा तर धावफलकावर लागल्या. हिरामन याचा विचार केला तर वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. राहुल पवारचा विचार केला तर 14 धाव्यांवर नाबाद राहिल्या अद्यापर्यंत. 9 बॉल फेस केल्यात आणि 14 धाव्यांवर खेळतोय. हिरामन आहेत ऑन स्ट्राईक. त्यावेळेस चांगला फटका सजवायचा होता. अलम द कार्पेट सिलीम डॉनला फटका सजवलाय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहिलं तर रोशन पवारने दिला. सिंगल धाव इथे मिळाली गेली आणि सिंगलच्या मदतीनं 25 धावा स्कोर कार्डवर उभ्या केल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावर. सिंगल डबलला महत्व दिलंय, परंतु सिंगल डबल सोबत षटकार येणं एवढंच महत्वाचं आहे. कॅचची संधी होती. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाहिला तर थोडीशी मिस फिल्डिंग करतोय आणि जीवतान पाहिलं तर राहुल पवार दिलाय. राहुल पवार आता या झेलचा कितपत योग्य मॅच मध्ये वापर करेल, कारण की पाहिलं तर पहिल्या मॅच पासून संघासाठी चांगला खेळत आलाय तो राहुल पवार. जीवदान दिलं गेल्या आणि धाव देखील कंप्लीट झाल्या. ते टोटल 26 या धावसंख्येवर. 26 धावा तर धावफलकावर लागल्यात. परंतु या ओव्हरमध्ये 30+ करण्याचा प्रयत्न हिरामन नाईकच्या माध्यमातून राहील का? यावेळीसला फटका चांगला इनसाइड आउटला खेचला क्षेत्ररक्षक. लाजवाब फिल्डिंग होती त्या ठिकाणी, परंतु जसं हाताला स्पर्श झाला बॉल अडला होता, परंतु फुटबॉल सारखा बॉलला उडवला सीमा पार आणि उद्याचा दिवस पाहिलं तर या स्पर्धेतलं अंतिम दिवस. सुपर 10 मध्ये ते संघ दाखल झाल्या. त्यांच्यामध्ये लढत अंतिम फेरीपर्यंत कुठले ते 5 संघ दाखल होतील उद्याच्या दिवशी नक्कीच पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव मध्ये पडेल भर. टीमची धावसंख्या 1 नंतर जाऊन पोहोचेल
31 या धावसंख्येवर वॉन देखील केला जाईल गोलंदाजाला, कारण की खांद्याचा वापर केलाय. हिरामन नाईकला अगदी पाहायला गेलं तर टपली मारायची होती त्या बॉलवर. बॉलर तयार, समोर हिरामन नाईक. यावेळेस लाडब्या बॅटनं वेगानं बॉल तर पाठवलाय डीप मिड विकेटला. फिल्डिंग चांगलं, अचूक थ्रो आणि सिंगल कंप्लीट, आणि 3 षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी राखले 3 षटकामध्ये. विचार केला तर 32 धावा, 2 गडी बाद आहेत. ते दोस्त 11 कुंडेबाल बेलापूर संघाच्या बाजूनं दिसय. रोशन पवार बाद झाले होते 0 या धाव फलकावर. परंतु या मॅच मध्ये विचार केला तर एक चांगली आता बॅटिंग त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण की चांगल्या शॉट साठी ओळखला जातोय रोशन पवार देखील. सारसे संघातून तो नेतृत्व सातत्यानं करत आलाय, परंतु आज पाहिलं तर फ्रँचायझी साठी खेळतोय. तर साहिल मनवा 11 आपटा या संघाच्या माध्यमातून संघ मालकानं दाखवलेला विश्वास त्याच्यावर सध्या पाहिलं तर थोडस बॅटिंग करताना तो आउट फॉर्म दिसतोय, परंतु गोलंदाजीमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करून दाखवल्या संघासाठी. कालच्या दिवसामध्ये विचार केलं तर मॅच देखील ऑन होईल. ती छत्री तिथून काढायची आहे, विनंती आहे. डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक बसल्यात, ती छत्री आपण सीमा रेषेच्या बाहेर करायची आहे. 2 जण बसलेत तिथे, त्यांना विनंती आहे. छत्री, थँक्यू. छोटा छत्री. 32 धावा धाव फलकावर हिरामन नाईक आणि मागचा मॅचचा हिरो मधुकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. लवचिवाडीचे हे गोलंदाज, परंतु आज खेळी चांगली राहिले या गोलंदाजाची देखील. 500 रुपये पाहायला गेले तर आज त्याच्या माध्यमातून कमवल्या गेल्या. कष्टातून पाहिलं तर गोलंदाजी करत असताना ते 500 रुपये त्याला मिळाले आहेत. एक सामनावरची ट्रॉफी देखील त्याच्यावर नावावर राहिल्या. मेहनत कराल तर त्या मेहनतीचा फल तुम्हाला सातत्यानं देऊ कुठल्या ना कुठल्या स्वरूपात देईल, आणि ते दिलंय. परंतु यावेळेसला हिरामन नाईक देखील थांबाचा नाव मात्र सध्याच्या स्थितीला घेणार नाहीये, कारण की त्याला धावा बनवायच्या आहेत. कशाही पद्धतीनं चांगली धाव संख्या त्याला उभारायची आहे. त्याच्या पाठ मधना आलाय चौकार. थँक्यू डिझे. टीमची धाव संख्या टोटल पाहिली या 4च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 36 या धाव संख्येवर. इतिहास जर तुम्हाला निर्माण करायचा असेल तर स्वतःला आधी भर उन्हामध्ये घासावा लागतो, आणि त्या घासलेल्या नंतर जी चमक तुमच्या हातमध्ये असते ना, ती वेगळीच पाहायला मिळते. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर हिरामन चमकतो मैदानाच्या आतमध्ये. परंतु पाहिलं गेलं तर मधुकरने देखील बॅक केल्या. चौकार ठोकलं होतं, त्यानंतर विचार केला तर डॉट बॉल टाकण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. 3 बॉलमध्ये 4 धावा अद्यापर्यंत मधुकरनं खर्च केल्यात. टीमची धावसंख्या पाहिली तर 36 या धावसंख्येवर. फटका चांगल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन विकेटची संधी होती. हार्ड कॅच होता पकडण्याचा प्रयत्न, परंतु पहा त्या ठिकाणी फलंदाज इथून होतील बाद. परंतु तो फलंदाज कोण असेल आता पाहणं योग्य राहील. पाहिलं गेलं तर क्रॉस झालेत का नाही, आता 2 पंच आमच्यापर्यंत योग्य निर्णय तो पोहोचवतील. लाईव्ह चालू आहे.
तर रेफर ऑन फील्ड अंपायरने अगदी पाहिलं गेलं तर क्रॉस झालेत की नाही आहे हिरामन, ते पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. इथून हिरामन नाईक बाद असतील की विचार केला राहुल पवार बाद असतील, आता ही चर्चा आणि आमचे टीव्ही अंपायर प्रवीण पवार सर चेक करतील. कारण की पाहायला गेलं तर थ्रो केला त्यानंतर क्रॉस देखील होणं तेवढंच महत्वाचं होतं, परंतु क्रॉस झालेत. हिरामन नाईक की नाही आहे आता पाहिलं जाईल. हृदयाचे टोके तर मी म्हणेन दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर संघाचे वाढले आहेत. नक्की फलंदाज कुठला बाद असेल, परंतु जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. हृदयाचे ठोके देखील वाढलेत. प्रवीण पवार सर चेक करतायत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचला जाईल. टीमची धावसंख्या पाहिली तर अद्याप वाढली जाईल, परंतु आता निर्णय काय असेल. हिरामन नाईक होता का मॅन ऑफ द मॅचचा हद्दार ठरला होता हा गोलंदाज. त्याचे ज्वलंत उदाहरण मधुकर वाघमारे दाखवतोय. 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेसला बॉलला उडवलाय, उंची जास्त लांबी कमी, रुंदी पाहायला मिळाली नाहीये. परंतु इथून विचार केलं जसं हिरामन नाईक बाद झाले होते, तर त्याच पद्धतीने आता ती जोडी तंबूच्या आश्रयाला इथून पाहिलं तर बाद होतील राहुल पवार.
साम्राज्य पहा कशा पद्धतीनं उभं केलंय आज साहिल मनवा 11 आपटा संघानं. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर परास्त झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 47 धावांचं लक्ष होतं, तिथून ते मॅच जिंकलेत आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेत. 3-3 चान्स प्रत्येक संघाला दिले गेले, त्यामधून 2 तुम्हाला जिंकायचे आणि विचार केले तर टॉप 10 मध्ये क्वालिफाय होण्याची ती नामी संधी आहे तुम्हाला. आणि जर 2 मॅच तुम्ही परास्त झालात तर या स्पर्धेतून तुमचा प्रवास देखील थांबला जाईल. परंतु नवीन बॅटर दाखल झालेत, अपकमिंग यंगस्टर मोहन पवार दाखल झाल्यात. गोलंदाजी सुरेख करतात मोहन पवार, परंतु बॅटिंग चांगली करणं योग्य राहील. लाऊडली अपील, थोडासा बाहेरील जाणारा हा बॉल, लेग बाईटचा इशारा आलाय आणि एका धाबेमध्ये पडेल भर. टीमची धावसंख्या 39, 39 धाव फलकावर लागले गेल्यात. बॉल झालेत या षटकातले अद्यापर्यंत संपन्न 3 आणि 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. का 40 आकडा पार केला जाईल की 40च्या आतमध्ये आता अंतिम बॉल अंतिम षटकामध्ये रोखलं जाईल. यावेळीसला फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचल्यात, बॉल खाली, विकेट टेक केल्या. अजून एक धक्का इथून दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर संघाला मिळेल. 1 विकेट डाऊन. तर 6 विकेट्स गमावल्यात, 39 धावा धाव फलकावर समवल्यात. आज पाहिलं तर 6+ गडी बाद झाल्यात पूर्ण संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलीच मॅच जर पाहिली असेल तर फक्त 3 विकेट्स होत्या गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघाच्या बाजूने, परंतु मॅच त्यांना हरावी लागली होती. फटका सुरेख आहे इनसाइड आउटला, परंतु फिल्डर आहे यावेळीसला 38 सलकर मध्ये अजून एक विकेट डाऊन केल्या. 7वा धक्का इथून मिळाला दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर संघाला. या डावातला पाहिलं तर अंतिम बॉल आणि त्या अंतिम बॉलवर आता इथून योग्य तो षटकार पाहायला मिळतोय का प्रेक्षकांना, हा प्रश्नचिन्ह पडलाय. हिरामन नाईकनं बॅटिंग करण्याचा टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलं होतं, परंतु अद्यापर्यंत विचार केला तर 39 धावा या धाव संख्येपर्यंत पोहोचले गेल्यात. अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवर मोठा फटका येईल का हे पाहणं योग्य राहील, कारण की नेक्स्ट इनिंग मध्ये पाहिलं तर या धावा मात्र डिफेन्स करायचे आहेत. अंतिम बॉल यावेळीसला फटका चांगला आहे, उंची जास्त, लांबी देखील जास्त, परंतु फिल्डिंग त्याहून अधिक सर्वोत्कृष्ट पाहायला मिळाली आहे. बॉल अडवलाय, धाव घेतली गेली आहे, विकेटची संधी आहे. यस, विकेट डाऊन. इथून पाहिलं गेलं तर फक्त या मिळतील 2 धावा आणि 2च्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ होतोय संपन्न. 41 धावा धाव फलकावर लागल्यात. येणारे 30 बॉल आणि विचार करता गरज आहे ती 42 धावांची. बॅटिंग करताना नेक्स्ट सत्रामध्ये पाहायला मिळतील साहिल मनवा 11 आपटा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आता गोलंदाजी करतील दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर संघाला. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग. मी मात्र इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट आवाज शेखरजी पाटील सरांचा. तर माझ्याकडनं काय चुका झाल्या असतील तर मला माफी असावी. ज्या आयोजकांनी मला संधी दिल्या त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. मी थांबतोय, माझा प्रवास इथपर्यंत थांबतोय, परंतु तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग सीझन 2. थँक्यू सो मच. येस, थँक्यू, धन्यवाद गुलशन. चला थोड्याच वेळामध्ये ज्यांचं इथे आगमन होणार आहे व्यासपीठावरती आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याचे अध्यक्ष आपण पाहत आहे कैलासदादा मात्रे यांचं इथे शुभ आगमन होणार आहे. त्यांच्याबरोबर आमचे अजय दादा साबळे आणि सुनील दादा साबळे हे सुद्धा इथे उपस्थित होतील. अगदी त्यांचं सुद्धा आपण करणार आहोत या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांचं स्वागत. चला मॅचकडे आपण जाऊया. उत्तरार्धाला सुरुवात होईल. उत्तरार्धामध्ये करायच्या तब्बल धावा 42 धावा.
30 बॉल 42. अगदी विचार केला, रोहितनं सांगितलं होतं की जर टॉस जिंकला असता तर कदाचित बॅटिंग स्वीकारली असती, परंतु गोलंदाजी करावी लागली आणि ती गोलंदाजी जी मागच्या मॅचमध्ये त्याने केली ना, तीच गोलंदाजी आता या मॅचमध्ये त्याने केली आहे. परंतु कुठेतरी हिरामनचा मी विचार करेन की टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कदाचित असं वाटतं थोडंसं अंगलट आलाय की काय, परंतु अद्याप मी म्हणेन सामना बॅलन्स आहे. कारण जर गोलंदाजी रोहित अँड कंपनी करू शकते तर मग हिरामन कोणाचा कैलास जाता ना, काढला काढला किती टाइम लागेल, फोन कर मला. मोहन पवार ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा. पहिलाच बॉल, इनिंगला सुरुवात. पहिल्याच बॉलवर टिक फॉर टॅट, जशास तसं उत्तर आणि त्यानंतर इथून पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. टार्गेट 42. सुरुवात झाली विकेटनं. पहिला धक्का तो म्हणजे टीम आपण पाहू शकाल. गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो संघ मात्र आपण पाहिला साहिल मनवा 11 आपटा संघाला. इथून मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू पाहायला मिळतोय कुठपर्यंत जाईल, सीमारेषा ओलांडेल का, परंतु अडवलं जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि या बॉलवर मात्र 3 धावसंख्या. ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला आता लाभणार आहे ते महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय आपण पाहू शकाल ते म्हणजे कैलासदादा मात्रे यांचं इथे शुभागमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी गेल्या वर्षी नाईटच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर सुद्धा त्यांची उपस्थिती लाभली होती. ग्रँड एंट्री पाहायला मिळाली. आज सुद्धा आपण पाहता आमचे सर्व आयोजन कमिटी आणि त्यांचा ताफा या मैदानाच्या दिशेने येताना पाहू शकाल. यावेळेला थर्डमॅनला आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केलं जात आहे, परंतु रन्स इथून मिळतील. एकच धाव, परंतु अगदी रन्स आहे की नाही कंप्लीट. यष्टांना चेंडू फेकलाय आणि टीव्ही अंपायर इथून पाहिलं जाईल की फलंदाज सेफ आहे की नाही. यस आपण पाहू शकाल सन्माननीय आपण पाहताय अगदी महाराष्ट्र राज्य आई ग्रुप आणि त्याचे सर्वा. अगदी जर आपण विचार केला समाजसेवेचा वसा, हे सामाजिक क्षेत्र आणि त्या समाजसेवेमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर आपलं कार्य ज्यांनी पार पडलंय
कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर एक जबरदस्त कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ते सन्माननीय आपण पाहताय आमचे आई ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा मात्रे त्यांचं इथे मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान आणि त्यानंतर त्यांचं इथे आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आमचे अजय दादा साबळे असतील, सुनील दादा साबळे, त्यानंतर आमचे नारपुली गावचे योगेश दादा असतील, यांचं सुद्धा आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला व्यासपीठावर आपण पाहताय सन्माननीय आमच्या कॉमेंटेवरील सुद्धा कुणाल दादा गोवारी सुद्धा इथे उपस्थित झालेत मुख्य व्यासपीठावर. VIP डाईजवर तुम्ही त्यांना पाहू शकाल. स्क्रीनवर सुद्धा ही क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी समाजसेवा असेल आणि त्या समाजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यामध्ये रायगडच्या बरोबर पनवेल असे विविध तालुके आणि त्या प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यांनी समाजसेवेला स्वतःला वाहून घेतलंय आणि त्यांच्या महाराष्ट्र राज्य ग्रुप अगदी त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा ताफा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज सुद्धा आपण पाहू शकाल हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. त्यांचा आपण करूया पुन्हा एकदा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये आपल्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सर्वांचं सहर्ष स्वागत 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 सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पहिली विकेट डॉट 6 सिंगल आणि डॉट षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला मोहन पवार यांचा आणि तब्बल जमवल्या त्या म्हणजे 42चा पाठलाग करताना 10 धावा. इथून मात्र आपण जर विचार केला रोहित वाघमारे आणि त्याच्या जोडीला रोशन पवारला तुम्ही पाहताय. अगदी रोशन पवार सारसई गावचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असेल तर अगदी रोहित वाघमारे याला आपण पाहू शकाल. संघ मालक आपट्याचे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं असेल रायगडच्या पटलावर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आदिवासी समाजानं सुद्धा कोहिनूर हिरे दिलेत. त्यामधील रोशन पवार असेल, हिरामन नाईक यांचं सुद्धा सिलेक्शन होताना आपण पाहिलंय. आणि ते सुद्धा त्या अगदी रायगड RPL मध्ये यंदा सुद्धा खेळताना फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवर हिरामन नाईक. पहिला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतो. अप्रतिम डिलिव्हरी, त्या चेंडूवर बीट केलं जात आहे बॅट्समनला आणि त्यानंतरचा डॉट बॉल. इथून मात्र रोशनच्या बॅट मधून एक षटकार आलाय. तब्बल 9 अंकावर खेळतोय. टार्गेट आहे 42 आणि अशामध्ये जमले 10 म्हणजे अद्याप 32 ची गरज आहे. येणारे चेंडू 23 बॉल आणि 32 धावसंख्या. या वेळेला काय घडतंय बघा. अगदी बॅटची एज इनसाइड एज पाहायला मिळाली आणि त्यानंतर यष्ट्यांवर चेंडू आदळलाय आणि इथून मात्र आपण जर पाहिलं असेल तर आणखी एक विकेटचा बदल धक्का लागलाय आपटा संघाला. विकेट 2
आई ग्रुपचे सर्व आमचे कैलासदादा मात्रे असतील, कुणालदादा गोवारी असतील, सुनीलदादा साबळे असतील, अजयदादा साबळे, आमचे योगेशदादा असतील, या सर्वांच्या आमचे विशालदादा सुद्धा पाहायला मिळतील. एकत्रित खूप मोठा त्यांचा अगदी आपण पाहिलं तर ग्रुप आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही समाजसेवा गेल्या वर्षीची रायगड प्रीमियर लीग RPL सुद्धा आपण कैलासदादा मात्रे, गृहनाथदादा मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ती यशस्वी अशी ती RPL आपण अगदी यशस्वी होताना ती सुद्धा पाहिली होती. आणि इथून मात्र पुन्हा एकदा त्यांचं आपण स्वागत. इथून मात्र विकेट गेल्यानंतर गोलंदाज हिरामन पुन्हा एकदा तयार. अक्रॉस द लाईन खेळलाय, संधी होती अगदी समोर पुढ्यामध्ये चेंडू पडला, चेंडूला स्टॉप केलाय परंतु एक सिंगल मात्र रोखू शकले नाही. सिंगलनं धावसंख्या धावफलकावर जोडली ती 11 रन्स. 21 बॉल 31 ची गरज. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 108 वाड्या आणि त्या सगळ्यांना एकत्रित आणलंय या आमच्या प्रीमियर लीगनं, आमच्या कमिटीनं. त्यामधील सर्व खेळाडू अगदी आदिवासी समाजातील खूप चांगले खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग. चौथा चेंडू डॉट पाहायला मिळाला. 4 बॉल फेकताय हिरामन नाईक, पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला मोठ्या फटक्याची इथून मात्र मानसिकता पाहायला मिळाली. बॅटवर प्रॉपर येत नाहीये कारण हिरामन मध्ये सुद्धा ती करामत आहे. त्याच्यामध्ये अगदी गुणकौशल्य आहेत, त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता तो सिद्ध करतोय, आपल्यामधील गोलंदाजीचा दर्जा दाखवतोय आणि त्याने हाताळलेला हा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. चांगला बॉल हाताळलाय, चांगली गोलंदाजी केली, टप्पा चांगला, लाईन चांगली आणि त्यानंतर मात्र येणारा हा या षटकामधील चौथा डॉट बॉल. एक सिंगल खर्च केली अद्यापर्यंत, 5 चेंडू फेकलेत, एकच धाव, 1 विकेट. निर्णायक षटक राहील का या मॅच मधील? 42 अंकापर्यंत पोहोचायचं आपल्या टीमला, तर 42 धावा वाचवायच्या आहेत. संघ बेलापूर संघाला यावेळेला चांगला बॉल, एज लागली, हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल मिळाली आणि या सिंगल मात्र यशस्वी षटकाची सांगता हिरामन नाईकचं षटक राहिलंय. चेंडू संपले 12 आणि या 12 बॉल मध्ये उत्तरार्धामध्ये 42चं टार्गेट, जमतायत त्या धावा 12 धावा, येणारे बॉल 18 आणि आव्हान उरले तब्बल 30 अंकाचं. प्रति षटकामागे 10ची सरासरी, 18 बॉल 30चं इक्वेशन. कोण जिंकेल, कोणता संघ पुढे जाऊन सुपर 10 साठी क्वालिफाय असेल, कोणाला संधी मिळेल, यासाठी मॅच ही लढत डू ऑर डाय. स्पर्धेमधील करो या मरोची परिस्थिती दोन्ही टीम कडे ओढावलेली आहे. इथून मात्र प्रयत्न केलाय, दुसरीचा प्रयत्न, तिसरं पंचांकडे रेफर केलाय. विजय बालाजी सरांनी सांगितलंय की इथून मात्र स्क्रीनवर पाहिले जाईल आणि टीव्ही अंपायर्स आमचे प्रवीण पवार सर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही, कंप्लीट 2 रन्स असतील की नाही, की विकेट जाईल, बाद होणार, एकदम मायनस होईल. अगदी दूध का दूध पाणी का पाणी. साईब्रेथ लाईव्ह स्क्रीनवर आणि बॅट्समन इथून पोहोचलेत, नोट आउट. 2 रन्स वेगाने कंप्लीट केल्या चित्त्याच्या चपलाईनं आणि या 2 मात्र धावसंख्या तब्बल 14 या अंकावर. तिसरं षटक संपलं की ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाईल, परंतु इथून मात्र जमल्या ती 14 धावसंख्या. 17 चेंडू आणि 28 धावा, 17 बॉल 28चं इक्वेशन. मॅच कोण जिंकेल? एका बाजूला संघ तुम्ही पाहिला असेल तर तो संघ मात्र तुम्हाला पाहायला दोस्ती 11
कुंडेबहाल बेलापूर, तर दुसऱ्या बाजूला साहिल मनवा 11. आपटा संघ या वेळेला क्षेत्ररक्षकाला थोडेसे दूरवर होते, पोहोचण्याआधी चेंडू लँड झालाय, परंतु घडलं बघा काय. बॉल जर कदाचित हातामध्ये मिळाला असता, फेकी झाली असती, तर आणखी एक इथून मात्र जर विचार केला विकेटचं पतन झालं असता. 2 धावा कंप्लीट, या चुक्या रोखाव्या लागतील. या एक एक धावेचं महत्व जाणावं लागेल. एक एक धाव किती महत्वाची या मॅच मध्ये, आणि त्याचा आता तुम्हाला विचार करावा लागेल. 2 धावा पुन्हा एकदा 2 धावसंख्या जोडली ती म्हणजे 16 या अंकावर. आता राहिल्यात धावा त्या म्हणजे 16-26. चांगला बॉल, सन्मान दिलाय. ऑन साइडला आपण पाहताय सिली मिडॉनला खेळतोय. शॉट मध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आलायत, एक सिंगल मिळेल. सिंगल न धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे सरकली. धावसंख्या 17, धावसंख्या 25 राहिल्या. 15 बॉल आणि 25, 15 चेंडू 25 धावसंख्या. मागच्या मॅच मध्ये हे चित्र आपण पाहिलं, आणि त्यात आपटा संघाने 12 मध्ये 16 धावा डिपेंड केल्या. आता मात्र त्यांना बनवायचे त्या म्हणजे 15 बॉल मध्ये 25 धावसंख्या. अशा परिस्थितीमध्ये हिरामण नाईक अँड कंपनी, अगदी बेलापूर आणि कुंडेवाल संघ या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करेल का, विकेट घेतल्या जातील का, आणि विकेट घेऊन या मॅच मध्ये अगदी या धावा डिपेंड होतील का. 15 बॉल 25. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू अगदी आपण जर विचार केला बॅट्समनच्या समोरून टर्न झालाय, थोडासा अगदी यष्टीरक्षकाला बीट करत होता. त्यानंतरचा चांगला बॉल पाहायला मिळाला. जसं एक एक डॉट बॉल होईल ना, तसं प्रेशर बॅट्समॅनवर येणार आहे, रिलीज होईल गोलंदाजाकडून. परंतु आता मात्र 14 बॉल आणि आता 25चं इक्वेशन आहे. 14-25चं समीकरण या मॅच मध्ये. ऑफ स्टंपला आले, जागा बनवली जातीये, रूम शोधलाय, आणि इथून मात्र सक्सेसफुली स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येणारा हा निर्णायक मोड मध्ये षटकार. नक्कीच आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि खूप सारी मंडळी आपल्या या विभागातील असेल, पनवेल, रायगड, महाराष्ट्र, तरुण पिढी असेल, सर्व या ग्रुपशी जोडलेले पाहायला मिळत आहेत. चांगले कार्य त्यांच्यामधून पाहायला मिळते. इथून मात्र डायरेक्ट हिट झाली, परंतु सुरक्षित होते, थांबले होते. चेंडू जसा पुढे निघाला तशी धाव सुद्धा पूर्ण झाली, आणि या बॉलवर मिळतील 2. चला पाणी नाहीचं मैदानात. 2 धावा. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊया आपण, आणि इथून मात्र 3 षटकं संपली. धावसंख्या जोडली तब्बल 25. येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे त्या 17 धावसंख्या. तोपर्यंत जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आणि आलेल्या आपल्या सर्व पाहुण्यांचा आपण करूया शुभ सन्मान. चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया. सन्माननीय आपण पाहताय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याचे सर्व अध्यक्ष आपण पाहताय. सन्माननीय आपण पाहू शकाल कैलास दादा माद्रे. त्यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला इथे यथोचित मान सन्मान केला जाईल, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. खूप दिग्गज मंडळी असेल, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामधील मंडळी आमच्या या स्पर्धेला भेट दिलेली आहे, आणि त्या सर्व या मंडळींचा आपण केला यथोचित मान सन्मान. आज सुद्धा आपण पाहताय कैलासदादा म्हात्रे असतील, कुणालदादा गोवारी असतील, आमचे योगेशदादा असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर मग सुनील दादा साबळे, अजय दादा साबळे असतील. ही सर्व मंडळी इथे उपस्थित झाली आहे, आणि त्या सर्वांचा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा आहे, आणि ही स्पर्धा 2ऱ्या वर्षामध्ये, आणि या स्पर्धेमध्ये आपण करतोय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य, आणि या ग्रुपचे सर्व आपण पाहताय कैलासदादा माद्रे, कुणालदादा गोवारी, सुनील दादा साबळे, अजय दादा साबळे, योगेश दादा, आणि या सर्वांचा आपण करतोय यथोचित मान सन्मान.
सुनील दादा साबळे यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सहर्ष शुभ स्वागतम. चला आपण जाऊया मॅच कडे आणि कंटिन्युअसली आपण जाऊया आता सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. अगदी अप्रतिम सामना आहे, अप्रतिम मॅच आहे. सायप्रीत लाईव्ह आणि त्याच्यावर या स्पर्धेची रजा घेताना तुम्हाला सर्व मान्यवर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण सर्वांचं करतोय मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आमचे आदेश फडके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, सराव करतायत. मॅच संपली की त्यांची सराव सुरू होणार आहे. टार्गेट राहिले आता 11 बॉल आणि 17. मला वाटतं सामना जसा मागच्या मॅच मध्ये होता त्याच पद्धतीने थोडासा झुळतोय बघा. झोका जसा झुळला जातो ना तशा पद्धतीने सामना अगदी डोळ्यामन आपण जर विचार केला ना तर त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेला फटका 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 फसला होता. क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर अगदी सूर्याची किरण आली आणि त्यामुळे अंधार पडला, समोरच काही दिसलं नाही. अगदी मी असावं, चेंडू सरळ निघालाय सीमाबार चौकार. कदाचित हा झेल जर मिळाला असता चित्र काहीसं वेगळं असतं. आणखी एक संधी निर्माण झाली आहे, संधीचं सोनं नाही होऊ शकला. 2 धावा मिळाल्या, तिसरीचा प्रयत्न नकारलं जात आहे. थ्रो केलाय परंतु 2च धावा आणि या 2 ना आता धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 31 या अंकावर. आता राहिल्या 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि आता 9 ची गरज. नऊ बॉल 9 ची गरज. मॅच आता रफ अँड टफ. धावसंख्या जोडली 3 बॉल झालेत. पहिली विकेट, चौकार 2. स्कोर किती आहे? 9 मध्ये 11 ची गरज आहे. ओके यस, 2 ऑलरेडी मायनस झाल्या होत्या. येस ऍड केलेत 2. 9 मध्ये 11 ची गरज. 9 बॉल 11 धावा. इथून मात्र अक्रॉस लाईन खेळलेत. फटका फसलाय, निर्णायक मोडला विकेटचं बदन. आता मात्र अडचणीमध्ये येतोय आपला संघ. थोडासा पुढे येईल का? हा, बेलापूर संघ. येणारे बॉल राहिले 8. 11 ची गरज.
सारसई गावचा हा खेळाडू आणि त्याच्या जोडीला आहे बॅट्समन अक्षय लेंडेला आपण पाहू शकाल. या वेळेला बघा घडलं काय, सर्वजण चेहऱ्यावर स्माइल देत आहेत बघा, कारण त्यांना माहिती आहे जर कदाचित जरा ते स्टंप जरा क्लिअर करायचे बघा, स्टंप क्लिअर करा जरा. या स्पर्धेला ज्यांची आता उपस्थिती लाभती आहे सन्माननीय अतुल दादा भगत आपण पाहताय आणि सारिकाताई भगत आपण पाहू शकाल यांची इथे उपस्थिती लाभली आहे, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. नगरसेवक अगदी आणि पण पाहता नगरसेविका म्हणून हा कार्यभार ज्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये सांभाळलाय ते आमचे सन्माननीय आपण पाहता अतुल दादा भगत आणि त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिल्या तर मग सारिकाताई भगत यांचं इथे मैदानावर आगमन होत आहे. मी विनंती करेन या दाम्पत्याला की आपण सन्मानानं व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आदिवासी पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत मनाच्या अंतकरणापासून करूया आपण या आयोजकांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण पुढे बसायचंय. अतुल दादा भगत असतील, त्यानंतर आपण पाहू शकाल आमच्या सारिकाताई असतील. अगदी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिलांना आपण पाहताय. क्षेत्र असं कोणतेही नाहीये की जिथे महिलांचं नाव नाहीये. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज जर आपण विचार केला चूल आणि मूल त्याच्या पुढे जाऊन सुद्धा विचार केला मग ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी केली आणि त्याचा फायदा घेत असताना आज महिलांनी केलेली अव्वल कामगिरी आज या समाजामध्ये आणि आज आपल्या या अगदी सर्वांची पाहायला मिळतीये. इथून आपण पुन्हा एकदा करूया या मुख्य व्यासपीठावर अतुल दादा भगत आणि सारिकाताई भगत यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत सुस्वागतम. आज खूप सारे मान्यवर राजकीय शैक्षणिक कला क्रीडा त्यानंतर समाजसेवक अशा या विविध क्षेत्रामधील खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. निर्णायक मोड मध्ये सामना आलाय. शेवटचे 6 बॉल आणि आता 10ची गरज. गोलंदाज येतोय चंद्रकांत उघडा येलाय बॉलिंग मार्कवर. चंद्रकांतच्या हातामध्ये विश्वास दिलाय, चंद्रकांतच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे आणि चंद्रकांतकडे हा चेंडू सोपवलाय. सामन्याला जिंकवण्यासाठी त्याला सांगितलंय परंतु 6 मध्ये 10 थांबवायचे आहेत. तर 6 मध्ये 10 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करताना गोलंदाज चंद्रकांत. आता मात्र विकेट गेली आहे, बॅट्समन आउट झालाय. दिनेश वाघे बॅक टू द डगआउट. 5 बॉल पेशन. आणि ती आता कोणत्या संघाला पावणार आहे. आगरी कोली कराडी आदिवासी असेल या सर्वांना अगदी त्यांच्या डोक्यावर असणारा तिचा आशीर्वाद. परंतु इथून मात्र या मॅच मध्ये 5 मध्ये आता 10ची गरज. या वेळेला आपण पाहताय फटका की खोदून काढलाय ऑन साइडला आपण पाहू शकाल. चुकी करतोय, फंबल पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केली. एक एक डाव महत्वाची आहे क्रिकेटच्या पटलावर. शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये 1 गुण, परीक्षेमध्ये 1 मत, राजकीय क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आणि त्यानंतर 1 धाव क्रिकेटच्या पटलावर. 4 बॉल 8 4-8चं समीकरण. फटका फसतय, मिसक्यूट, ताकदीचा अभाव पाहायला मिळाला.
जर अगदी जर फटका खेळले तर पॉवरफुल स्ट्रोक होणं महत्वाचं आहे आणि ते झालं नाहीये आणि इथून मात्र आणखी एक धक्का, बॅट्समन आउट. घेऊन चाललेत, परंतु आता 3 बॉल आणि त्या 3 बॉल मध्ये राहिल्यात 8 धावा. मॅच आणि सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाही आहोत हे सांगत असताना एका बाजूला संघ तुम्ही पाहिला असेल तर मग दोस्ती 11 कुंडेबहाल बेलापूर संघ, तर दुसऱ्या बाजूला साहिल मनवा 11 आपटा संघ. आमची कलमजी गुरंग यांना विनंती असेल आपण सुद्धा येऊन बसायचंय. त्यानंतर आमचे सनी खिल्लारे असतील, त्यानंतर सोनू असतील ज्याने आम्हाला एक बायसिकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर बसायचा. रोमांचक मोड मध्ये हा क्रिकेटचा कारवा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेट मधील हा खेळ पाहायला मिळतोय. CRICKD हे 7 शब्द आणि त्या प्रत्येक 7 शब्दांमध्ये हा लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी जर विचार केला वेगवेगळ्या गोष्टी आणि त्या क्रिकेटच्या बरोबर आपण पाहत असतो. आज मैत्रीपूर्ण संबंध असतील, मैत्रीचं वातावरण, अगदी खेलीमेलीचं वातावरण, साऱ्या गोष्टी क्रिकेटने दिलेत आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी शांत ठेवतो, कधी आनंद देतो, कधी जल्लोष करायला लावतो. कोण असेल सुपर 10 चा हकदार? येणारे 3 बॉल 8 ची गरज. सोहम कातकरी न्यू बॅट्समन आलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक सिंगल मिळतीये आणि या सिंगल आता मात्र धावसंख्या येणारे 2 बॉल 7 ची गरज. 2 मध्ये 7, एखादा षटकार, एखादा डॉट तर सुपर ओव्हर, त्यानंतर एखादा षटकार, एक सिंगल, सामना जिंकला जाईल. मग एखादा षटकार जर वाचवला तर गोलंदाजी करणारा संघ जिंकेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी तर्क वितर्क, कारण क्रिकेट हा खेळ असाच आहे, तर्क वितर्क लावणं, जर तर शब्द वापरणं आणि जर तर शिवाय क्रिकेटला अगदी मी म्हणेन मजा सुद्धा येत नाही. इथून मात्र येणारे 2 बॉल 7 ची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये मी म्हणेन आपट्या संघाला जिवंत ठेवेल, तर एखादा मोठा फटका त्याच्यापासून दूर जर ठेवला तर तो संघ बेलापूर संघ सुद्धा या मॅच मध्ये जिवंत राहील. येणारे 2 बॉल 7 ची गरज. येणारा 2 बॉल 7 ची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसामधील चुरशीचे सामने पाहायला मिळाले. काय अप्रतिम सामना. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आणि त्यामधील आजच्या दिवसामधील सुपर 10 मध्ये जाण्यासाठी ही लढत. चला फिल्डिंग लावायचं, बराच उशीर होतोय. प्रेक्षकांना विनंती बाहेर व्हायचं, थोडस बाहेर व्हा. चला, हा बॉल पाहायला मिळतोय, चांगला बॉल आहे, लाईन आणि लेंथ चांगली आहे. आता मात्र शेवटचा अंतिम बॉल 7 ची गरज. षटकाराला ओके, रिव्ह्यू घेतला, बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला या पंच लवकर, बॅट्समन रिव्ह्यू. चला बॅट्समन कडून इथून रिव्ह्यू आणि पाहूया आपण लाईन लेंथ चांगली आहे का की आणि इट्स गरज. षटकार मारलात, तुम्हाला संधी मिळेल आणखी 1 ओव्हर सुपर ओव्हर खेळण्याची. जर डॉट बॉल झालात तर स्पर्धेमधला तुमचा प्रवास थांबला जाणार आहे. 1 बॉल 7 ची गरज. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया, दोन्ही टीमचा आपण मनोबल वाढवूया. 1 टू गो, 6 रन्स. 1 बॉल 6 ची गरज आणि इथून मात्र सामना जिंकलाय टीम
क्या बात है, क्या बात है. व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ क्रिकेट. याचंच नाव क्रिकेट आहे, याचंच नाव क्रिकेट है. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, बाजियां पलटने में देर नहीं लगती, वही नाम है क्रिकेट. अप्रतिम अप्रतिम खेळ. सामना जिंकला. दोस्ती 11 कुंडे बहाल बेलापूर संघानं सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालात. कॉंग्रॅच्युलेशन. त्या दिवशी आमचे बाळाराम कातकरी यांचा संघ होता, त्यांनी सुद्धा असा सामना जिंकवला. चला आपण जाऊया मंचाकडे. हार्डलक टीम आपण पाहताय. साहिल मनबा 11 आपटा संघ आणि चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया. मी विनंती करतोय अतुल दादा भगत आणि सारिकाताई भगत, आपण या. आपला इथे यथोचित मान सन्मान केला